पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी भागात गुरुवारी दुपारी 4:30च्या सुमारास एक अतिशय धक्कादायक घटना घडली। मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला केसरी प्रसाद शाहू नावाचा तरुण पत्नी आणि मुलगी घर सोडून गेल्याच्या तीव्र नैराश्यात होता। या मानसिक तणावामुळे तो इतका खचला की त्याने भोसरीतील भाजी मंडईच्या इमारतीजवळील पाण्याच्या टाकीवर चढून फेसबुक लाईव्ह सुरू केली। लाईव्ह मध्ये तो ढसाढसा रडत म्हणाला, आय मिस यू दिव्यांशी, मला जगायचं आहे, मला माझ्या पत्नीला भेटायचं आहे, माझी एकच चूक झाली आहे पण मला ती हवी आहे। मी महाराष्ट्र सोडून जाईन, पुन्हा कधीच येणार नाही। मी खूप टेन्शनमध्ये आहे, स्वतःला कंटाळलो आहे। असं तो बोलत असतानाच परिसरात गर्दी जमली। लोक त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होते, पण काही क्षणातच त्याने उडी मारली आणि गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ही घटना फक्त एक कुटुंबातील दुःखाची नाही, तर आजच्या जगातील एक मोठी वास्तविकता दाखवते। सोशल मीडियाच्या या युगात जिथे प्रत्येक जण आपले सुखदुःख शेअर करतो, तिथे काही लोक आपल्या अंतिम क्षणांनाही लाईव्ह करतायत। पण हे पाहून प्रश्न पडतो, जीवन इतकं हलकं झालंय का? छोट्या छोट्या समस्या, वैवाहिक कलह, एकटेपणा, नातेसंबंध तुटणे यामुळे लोक जीवन सोडण्याचा निर्णय इतक्या सहजपणे घेतात। खरं तर प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग असतो। मदत घेणं, जवळच्या व्यक्तीशी बोलणं किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधणं, यातून बऱ्याचदा मार्ग सापडतो। मित्रांनो, जीवन खूप मौल्यवान आहे। कितीही मोठा त्रास असला तरी यातून बाहेर पडता येतं। कृपया एकटे राहू नका। आपल्या मनातील व्यथा कोणाशी तरी शेअर करा। जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला अशा भावना येत असतील तर मदत घ्या। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। आपण सर्वांनी एकमेकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावं, हीच वेळेची गरज आहे। धन्यवाद।